त्यावेळेलाही आंबे खायचो आणि चेहरा सुजायचा. आताही आंबे खाल्लाय आणि हा बघ चेहरा सुजलेला. काहीच वेगळं करत नाहीये. तिथे बागेत जाऊन पत्ते खेळायचे, लपाछपी, आणि तिथेच म्हणजे खूप छान वाटायचं. म्हणजे तिथले दुसऱ्याच्या बागेतले जाऊन आंबे चोरून आणायचे. म्हणजे असं कॅमेरा सांगू नकोस, शेजारचे नाही. काका तुझ्या काकांकडे धावत येतील. 4 अक्षरी आहे. मी नाही. बाळा अर्ध करू दे. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले लक्ष्मी निवासच्या सेटवरती आणि माझ्यासोबत एक मस्तीखोर जोडी आहे. ती भले खूप अशी दाखवत असेल की आम्ही निगेटिव्ह आहोत, पण ते 1% पण निगेटिव्ह नाही. हे इंट्रोडक्शन मला आवडलेलं. बेस्ट इंट्रोडक्शन आहे. फर्स्ट कसे आहात तुम्ही? मस्त. तू कशी आहेस? मस्त. तू टकाटक म्हणालीस तर मला मगाच आठवलं, टकाटक आम्ही उत्तर देणार आहे. आता एक असा महत्वाचा प्रश्न ज्यासाठी आम्ही आज आलेलो, की 100 एपिसोड पूर्ण झालेत, 1 तासाचा महा एपिसोड होऊन सुद्धा म्हणतात ना, असे एक वेगळं क्रेज तुमच्या सिरियलला मिळतंय. त्यात तुमच्या जोडीला एक वेगळं क्रेज आहे की भाई किती निगेटिव्ह आहेत. सो त्या बाबतीत काय बोलायचंय? त्या बाबतीत म्हणजे खूप छान वाटतं ऍक्च्युली. निगेटिव्ह जरी असलो तरी पण म्हणजे लोकांना आमचा राग येतोय तेच इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी, की अजून राग यायला पाहिजे आणि आम्हाला मजा येते करताना. म्हणजे तसे आम्ही वाईट नाही आहोत, पण ठीक आहे. तसे अजिबातच नाही. हा, अजिबातच वाईट नाही आहोत आम्ही, पण हा ठीक आहे. तर सिरियल मध्ये मजा येते करायला. येस. मला असं वाटतं की हे खूप छान गोष्ट आहे. कारण परवाच माझं सुनील सरांशी बोलणं झालं, जे आमचे प्रोड्युसर आहे. आणि त्यांच्या बोलता बोलता त्यांच्या बोलण्यात असं आलं की या मालिकेसाठी त्यांचं जवळपास 7 ते 9 महिने ते ऑडिशन्स घेत होते. इतक्या लांब प्रोसेस नंतर इतक्या महामालिकेचा भाग होता येणं, Correct. ही माझ्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. आणि टचवूड की आम्हाला ही संधी मिळालेली आहे. आणि त्यात लोकांना, तुम्हा सगळ्यांना आमची मालिका आवडतीये. रादर आमची मालिका न राहता ती आता आपली मालिका झालीये. आणि याच्यासारखी सुखावह गोष्ट माझ्या मते दुसरी कुठली असूच शकत नाही कुठल्याही कलाकारासाठी. सो फार छान वाटतं. जसं तू म्हणालास की ही आपली मालिका झालीये, कारण खरंच आहे. आता मी तुषार सरांचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा ते म्हणाले की आज रिक्षा चालक आले होते आणि सगळ्यांसोबत एक 1 to 1 इंटरॅक्शन झालं होतं. ते फर्स्ट मीट अँड ग्रीट असेल असं मला वाटतं. टीव्ही सिरियल्स मधलं फर्स्ट मीट अँड ग्रीट होतं आणि तिथून जो रिस्पॉन्स आला ना की आम्हाला तुम्ही आपले वाटताय, तो खूप टचवूड, खूप सुंदर होता. येस येस. खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे खरं तर. हो, म्हणजे तुम्हाला लोक ऍज अ आर्टिस्ट म्हणून नाही बघत ऍक्च्युली. ते तुम्ही आमच्याच घरातले एक आहात, चेहरे ओळखीचे झालेत, स्वभाव जरी तो वेगळा असला तरी एक आपुलकीची जाणीव असते ती त्यांना स्क्रीन मधून दिसते, असं सुद्धा ऐकू आलंय. कारण प्रत्येक कॅरेक्टर मध्ये असं एक काहीतरी गोष्ट निश्चितपणे आहे. आणि एक तर कॅरेक्टर्स खूप आहेत आणि प्रत्येक कॅरेक्टर मध्ये अशी एक गोष्ट आहे निश्चित जी तुम्हाला बघताना अरे हा मी आहे किंवा ही मी आहे, ही भावेल गोष्ट. आणि प्रत्येक कॅरेक्टरच्या छटा वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे ते माझ्यामध्ये जास्त रिलेट होत आहे लोकांना. आता हा झाला सिरियलचा भाग. उन्हाळा सुरू झालाय, परीक्षा संपल्यात, गरमी सुरू झालीये, मुलं गावी गेलीयेत आणि उन्हाळी सुट्टी सुरू झालीये. तुम्हाला तुमच्या उन्हाळी सुट्टीमधील एखादा प्रसंग किंवा तुम्ही काय करायचा, की सगळे सेमच करायचे, आंबे खायचे, काजू खायचे, काही वेगळे वेगळे गेम्स खेळायचे, आजोबांच्या घरी जायचे, मामांच्या घरी जायचे, तर तुम्ही काय करायचा? जे त्यावेळेला करायचो तेच आताही करतो आणि त्यावेळेला जी कंटिन्युटी आहे ती आताही आहे. त्यावेळेलाही आंबे खायचो आणि चेहरा सुजायचा. आताही आंबे खाल्लाय आणि हा बघ चेहरा सुजलेला. काहीच वेगळं करत नाहीये. पण यावर्षी जरा उन्हाळा जरा जास्तीच आहे, वाटतोय. आणि त्यात अशा अवस्थेत शूटिंग करणं मग थोडंसं आम्हाला त्रासदायक होतं. पण शूटिंगचं आता आपण नको बोलूया. तू सुट्टीबद्दल विचारलंस तर सुट्ट्या आता त्याच म्हणजे आपण शाळेत असायचो किंवा शिकत असायचो तोपर्यंत सुट्ट्या असायच्या. आजकाल सुट्टी तेव्हाच असते जेव्हा आम्ही काम करत नसतो. आणि सध्या उन्हाळ्यात आम्ही सगळेच काम करतोय. मग सुट्ट्या असं नाहीये. पण गावी जाणं माझ्यासाठी उन्हाळ्याची आठवण ही आंब्यांची रिलेटेड आहे, जी खूप लोकांची असेल. खूप लोक रिलेट करतील याला, की माझ्या वडिलांचं आवडतं फळ आहे ते. त्यामुळे एप्रिल च्या फर्स्ट वीक सेकंड वीक मध्ये बाबा कुठनं तरी
जुगाड करून कुठनं तरी पेटी वगैरे आणायचे. 2 डझनाची एक बेसिक पेटी यायची घरात आणि ते आम्ही आंबे खायचो. सो यावर्षी तेच झालं. आता गुढीपाडव्याला मी गेलो होतो तर बाबा म्हणाले की अरे पुढच्या आठवड्यात पेटी येते आणि सध्या बाबा पुण्यात आहेत. सो ते म्हणाले ते तू ये मग शूटिंग मधनं वेळ काढून. सो माझ्यासाठी अजूनही मी मगाशी म्हटलं तसं तेव्हाही आंबे चोपलेले आहेत, अजूनही आंबेच चोपणार आहे. म्हणजे आंब्यावरचं जे प्रेम आहे ते कधीही न संपणार आहे. न ढळणारं प्रेम आहे ते. म्हणजे एक असं एक पेटी असतेच असते, प्रत्येकाच्या घरी असते. ती आता तुझ्या घरी येणारे मला पाठव. नाही, तू घरी ये, मी पेटी पाठवीन तर ती घरच्यांना दे, तू आंबे खायला घरी ये. नक्की. तुझी काय एखादी आठवण? याची आंब्यांबद्दलची आहे, माझ्या आंब्याच्या बागांबद्दलची आहे. वा. कारण मी वा. कोकणातली आहे, तर आंबा हा काही विषय आमच्यासाठी नवीन नव्हताच. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मी माझ्या काकाच्या घरी जायची. म्हणजे तिथे आमची इतकी मोठी फॅमिली आहे की असं म्हणजे एक वेगळंच गेट टुगेदर आणि फंक्शन असल्यासारखं घरात असं फील. आणि मग सगळी आम्ही छोटी छोटी मुलं, मग आम्ही बागेमध्ये जायचो आंब्याच्या, आणि आंब्याच्या बागेमध्ये जाऊन दिवसभर आम्ही लपाछपी खेळायचो, तिथेच जेवायचो, तिथेच राहायचो सगळं. तिथे बागेत जाऊन पत्ते खेळायचे, लपाछपी, आणि तिथेच म्हणजे खूप छान वाटायचं. म्हणजे तिथले दुसऱ्याच्या बागेतले जाऊन आंबे चोरून आणायचे. म्हणजे असं कॅमेरा सांगू नकोस का, शेजारचे नाही. काका तुझ्या काकांकडे धावत येतील. हा नाही, पण ती जी चोरी असते ना, ही चोरी नसते, ती खरंच एक आहे. वेगळी मजा आहे. आणि गंमत आहे. ती एक्सपिरियन्स करणं म्हणजे वेगळ्याच लेवलचं सुख असतं ते त्यावेळेचं, जे आता नाही घेऊ शकत आम्ही अनफॉर्च्युनेटली. पण ती मजा वेगळीच होती. आणि ते दिवस परत यावे असं खूप वाटतं. पण आता काय, आता कामांमुळे इतकं बिझी व्हायला झालंय ना की आता गावाला जाणंही नशिबात येत नाही, तर मग ती मजा घेणं तर लांबच राहिलं. असं झालंय आता. पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या खूप अप्रतिम होत्या. म्हणजे माझ्या तर सगळ्यात छान गेलेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या. आता उन्हाळी सुट्टी म्हटलं तर आपण गेम खेळूया. हो, आपण असं आपली- काहीतरी या ताईंनी आम्हाला पाटी पेन्सिल हातात देऊन साधारणतः आम्हा दोघांना दुसरीत नेऊन बसवलेलं आहे. सो पुढच्या सगळ्या गोष्टी मी अशा ऐकणार आहे. जी मस्ती अशी सुरू राहते. 1 तासाचा पॉडकास्ट येते बसली तर. एका दिवसाचा पॉडकास्ट करू आपण. नको, एवढं नको. आपण 24 दिवस भेटू, पण एकत्र 24 तास नको. चला आता आपण गेम सुरू करूया. ओके. मी तुम्हाला मूवीज सांगणार, त्याचं तुम्ही तू मूवीचं चित्र काढायचं, तिला दाखवायचं, ती ओळखणार. तिने चित्र काढायचं, तू ओळखणार. ऑल द बेस्ट. आपली कॉम्पिटिशन ही आहे की कोण लवकर हरणार आहे. पण एक सांगू का, जो जिंकेल त्याला गिफ्ट आहे. Oh my God. चला, आता तू जिंकलंच पाहिजे. हे बघ, मी सिरियल मध्येही बायकोचं ऐकतो, मी इथेही ऑन स्क्रीन बायकोचं ऐकणार आहे. अरे वा, तू एकच वाक्य सेम बोलला असं वाटत नाहीये. सिरियल मध्येही मी बायकोचं ऐकतो पडद्यावर, सो पडद्याच्या बाहेर इथेही मी ऑन स्क्रीन बायकोचं ऐकणार, असं मी. अच्छा, नशीब क्लिअर केलं. नाही तर माझी खरी बायको जेव्हा हा इंटरव्ह्यू बघेल तेव्हा आधी ही आणि मग ती, असं दोन्हीकडनं तुला येईल. ठीक आहे, चला तुला सांगते, तिने ओळखायचं. हा. थांब, तुला मी फोटो दाखवते. फोटो. ओके. अरे चित्र काढायचं, हा. लिहू नाही शकत. नाही. ओके. बरं. हा, म्हणजे आता चित्र काढायचं एक. बरं, याला असं काही टाइम फ्रेम वगैरे नाहीये ना? टाइम फ्रेम आहे. मग मी एक माझ्या मित्राकडनं 4 दिवसांनी चित्र काढून आणलं. घरी जाऊन दुसऱ्या कोणाला काढून घ्यायचं, तसं नाही करायचं इथे. तुला होमवर्क नाही दिलाय मी. थांब, पूर्ण तर करते की थांब की थके. बापरे. अरे बापरे. सांग, नॅरेशन देऊ शकतो ना मी? ओके, तुला मी एक हे देते, काय म्हणतात, हे काय करायचं मला कळेना. मला सुद्धा नाही कळत. एक मिनिट. ते स्पेस यान वाटतंय मला कुठलं तरी. दुष्यंत.
प्लीज कळेलच गाड काहीतरी. अरे थांब यार, मला प्रयत्न करतोय मी खूप माहितीये का? प्रामाणिक प्रयत्न खूप करतोय. प्रयत्न करतोय तू. मी खूप प्रामाणिक प्रयत्न करतोय, त्यामुळे जरा थांब. काय हा माणूस आहे पंखा? तुझे चित्र काढले त्याच्या खाली पण काहीतरी काढते तिला कळेल. ही बाईक आहे का? नाही. ही बाईक वाटते. एक मिनिट. मला खूप प्रामाणिकपणे सांगतो, ही तुम्हाला बाईक वाटतेय का? ओके, मला हे कळलं चित्र. मला कळलं. थँक्यू. त्यांनी खूप प्रामाणिकपणे वेगळं चित्र काढलंय. मी खूप प्रामाणिकपणे वेगळा प्रयत्न केला. जाऊ दे यार, तू पूर्ण काढ जरा, काहीतरी व्यवस्थित कर. मला त्यांनी असं दाखवलं ना, असं दाखव थांब, तिला. एक मिनिट. मराठी आहे हिंदी आहे हे तरी सांग. मराठी आहे, मराठी. मराठी आहे, ओके. हे काय आहे? हे मधलं हे तीन, हे काय? हे तीन काय काढलेस तू? त्याला तिला असं दाखव ना. मला ते तेव्हा तू जेव्हा दाखवलंस ना असं समोर, तेव्हा कळलं. हा माणूस बसलाय. नशीब. आणि बाळ आहे. हा बाळ आहे. चार अक्षरी आहे. मी नाही. बाळा अर्ध करू देत. अरे ही दमशराच नाही खेळली नाव कधी. याचा अर्थ शब्द फोड असा असतो. बाळ. शाबास. बाळाचे बाप ब्रह्मचारी नाही. बाळ. अच्छा ओके, म्हणजे पुढचे आता दोन अक्षर सांगायचे. ओके. मराठी आहे. बाळकडू. अरे बापरे, मला ही मेहनत दाखवायची आहे मांडी स्क्रीनवर. आहे. चित्र काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुला नाही माहितीये होता. का, हे मला वाटलं हा फॅन वाटतोय मला. ठीक आहे, चला मला हे चित्र दाखवायचंय या की तू. एक्सप्लेनेशन वर मी हिचा फॅन झालेलो आहे. आणि आता आपण गेमला पुढे सरकूया. ओके, सो एक पॉइंट मिळालेला आहे. आता तिला चित्र मला असं वाटतंय की दुष्यंतलाच मी हा एक पॉइंट दाखवावा, ज्या अर्थी त्याने कष्ट करून ते चित्र काढलं. त्यानंतर कॉम्पिटिशन आहे बा. सुप्रीतीला पण द्यावं असं वाटतंय, कारण सुप्रीतीने ज्या अर्थी बाळ नंतर अरे कळू असं झालं तिचं. सो मराठी. प्राऊड ऑफ यू दोघांना. ठीक आहे, असं चुकून ओपन झालेलं आहे, पण आता दाखव असं वाटतं तुला. हाच दे. ओके बापरे. आता याचं चित्र काढणार तू. माझंही बघा बरं. हिंदी मूवी आहे. अच्छा, आधी ऐक ना, आधी जसं मी तुला सांगे 1 शब्द 2 शब्द 3 शब्द. हो उत्तम. 1 शब्द 2 अक्षर. 2 अक्षर. उत्तम. पुढे. बघ. बहुत बढ़िया. काय आहे? तलवार. हा हा राईट. सुप्रीती काय? अच्छा ओके. शिवाजी. शिवाजी महाराज. राजे. शिवाजी. हिंदी 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 हिंदी. शिवा. ओके. चेहरा. शिवाजी. राजे. हा, राजांना हिंदीमध्ये काय म्हणतात? हे शिवाजी राजे. हे रागात बोलू नको. कॉन्ट्रोवर्सी. संभाजी. आत्ता. अरे त्या पिक्चरचं नाव काय? अरे मी बघितलं जाऊन तो. ओ माय गॉड दुष्यंत,
काय हे असं अगं माझा नावांचा गोळ आहे मला. माझं पण नावाचं गोळ आहे. एक मिनिट. तू- चावा. चावा. पण सुप्रीतीने पहिलं नाही, छान प्रामाणिक प्रयत्न. प्रामाणिक आणि एक वेगळा प्रयत्न की काहीतरी तिने हो. तुम्ही दोघं हुशार आहात कॉम्पिटिशनच आहे तुम्हाला. एकाच एक. चालेल. इतकी महत्वाची जबाबदारी म्हणून आमच्या खांद्यावर देण्यात आली आहे. ठीक आहे, आपण पार्टी अशी पलटूया आणि दुसरा गेम खेळूया, तो म्हणजे एक्सो एक्सो. आणि दाखव महत्वाचं तिचे प्रामाणिक प्रयत्न. मी तलवार काढली होती पहिली. येस हो. त्यानंतर तिने जे आणि हे शिवाजींचं राहू दे नको नको गं. इथून पुढे काहीही एक्सप्लेन करू नकोस. चालेल, चला आपण आता मागे चेंज करूया गेम. सेकंड गेम मी तुम्हाला ते काढून देऊ का? काय नाही, छी, छी. ते काय रे, आम्ही हुशार आहे. तू रेडी आहेस का? एवढं तुला कळलं नाही? हा. आता स्वतः काढली. लेडीज फर्स्ट. लेडीज फर्स्ट. हा. अरे ओके, ठेव असे ठेवा आणि खेळा. जी, चला पहिलं कोण काढणार? बाय द वे आम्ही फुल्ली गोळा खेळतोय. एक्सो एक्सो. नाही 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 नाही. याला फुल्ली गोळा म्हणत नाहीत रसिक प्रेक्षक हो. हे मला आत्ताच ताईंकडनं कळलेलं आहे. याला एक्स आणि ओ, एक्सो एक्सो असं म्हणतात बरं का, लक्षात ठेवा. तो जे काही माझी उडवतोय, ठीक आहे, जाऊ दे आता. इथे फोकस. जे काही कॉम्पिटिशन सुरू आहे अशा प्रकारे दुष्यंतनी तिला जिंकू न देता ओके खूप यामध्ये कोणीच जिंकू शकत नाही. नाही काय काय तर कर, संपला कुठे आहे खेळ अजून. मला माहिती आहे रे, मी खूप पण खेळते. तरी पण अशा प्रकारे कोणी नाही जिंकलंय, पण ठीक आहे. आमच्यात असं हार जीत नसतेच घरी. येस, आमचं अजून एक राऊंड. आणि ह्यावेळी दुष्यंतने जबाबदारी घेतलेली आहे गेमची. असं म्हणायला हरकत नाही. कोण हाक मारत आहे? वाव. वाव, दुष्यंत किती सुंदर. आता तू पहिला. हो ठीक आहे, चला सुरुवात केलेली आहे. पुढे सुप्रीती करणार आहे. ठरलेलं आहे तुझं. आणि यावेळी कोण जिंकतंय बघूया. परत कोणी नाही. म्हणजे ओके, जिंकणार. ओके, चला ह्या अशा प्रकारे कोणी टाय. पहिल्या राऊंड मध्ये आम्ही टाय केलेला आहे, या राऊंड मध्ये आम्ही टाय केलेला आहे. टाय न लावता ह्याची काय असं. हे जे पुढे कन्व्हर्सेशन होणार होतं, तर अशा प्रकारे 2 गेम्स खेळले आम्ही आणि आम्हाला खूप मजा आली. खूप. आणि Absolutely. तुम्हाला काय बोलायचंय ह्या बाबतीत? आपण जे काही मस्ती केली एवढा वेळ. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जे परत एकदा शाळेतले खेळ खेळून जी काय गंमत आलेली आहे आम्हाला सेटवर, सो थँक्यू सो मच. आणि आमच्या अशा थोड्याशा टाइमपासनी तुमच्या चेहऱ्यावर जर एक छोटीशी स्माइल जरी आली असेल तरी माझ्या मते आमचं काम झालेलं आहे इकडे. ठीक आहे, तुम्हाला एक प्रत्येकाला गिफ्ट मिळणार, कारण तुम्ही दोघांनी खूप सुंदर गेम खेळला आणि जो काय तुमचे मेहनतीचे फळ आले त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. टेक अ ब्रेक. थँक्यू. ओके, सो अशा प्रकारे किटकॅट खाऊन टेक अ ब्रेक घ्या. तुमच्या जडणघडणीला थोडं साधारणतः फंबल पडू नये म्हणून ताईंनी जी काय अप्रतिम काळजी घेतलेली आहे त्या संदर्भात आम्ही तुम्हाला आम्हाला तर आमच्या Yes. जडणघडणीला मी पॉज घेतला की नको, मला तुमच्या समोर नाही पाती खायची आहे. ठीक आहे, तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला खूप मजा आली. म्हणजे हे रिफ्रेशमेंट ऍक्च्युली गरजेचंही असतं, कारण आम्ही दिवसभर शूट चालू असतं. मग शूटलाही आम्ही मजा करतो, पण त्यातून काहीतरी वेगळं एक गेम खेळायला मिळाले. वाव, तसे मी लहानच आहे अजून. माझ्या हो ऍब्सोल्युटली माझ्या मते जसं सिरियल थ्रू आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो तसं या तुमच्या उपक्रमा थ्रू आम्ही कायम प्रेक्षकांपर्यंत अजून पोहोचत असतो. सो ही कायमच मजा येते.
आणि हॅव्हिंग यू ऑन द सेट इज ऑलवेज फन, सो राईट. थँक्यू. आणि सिरियल थ्रू आमचं कॅरेक्टर पोचतं. तुमच्या थ्रू आम्ही कसे आहोत, कलाकार personally, पोहोचतो, माणूस पोहोचतो. माणूस कसे आहोत हे Correct. प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं, Good. तेही गरजेचं आहे. येस. उन्हाळी सुट्टीसाठी तुम्ही लहान मुलांना काय महत्वाचा संदेश द्याल? अरे बापरे, महत्वाचा संदेश असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की कॉम्प्युटर आणि मोबाईल मध्ये तुम्ही खेळताच, पण अशा अनेक कार्यशाळा आहेत, अशा अनेक उपक्रम आहेत ज्यांनी तुम्ही निसर्गाजवळ जाऊ शकता आणि सोशली थोडं ऍक्टिव्ह राहून, एन्व्हायरमेंटली थोडं ऍक्टिव्ह राहून. गंमत शाळा असं एक टॅगलाईन मी मध्यंतरी ऐकली होती किंवा इंस्टाग्रामवरच रील बघितलं होतं. तर असे अनेक उपक्रम आहेत. तर पालकांना विनंती आहे की असं जर काही तुमच्या मुलांसाठी तुम्हाला कुठल्या शिबिराचा त्यांना दाखल करता आलं तर ते करा, कारण स्क्रीन टाइम खूप होतोच आजकाल मुलांना आणि आम्हीही त्यात भर घालतच असतो. आम्हाला कल्पना आहे आमची सिरियल तुम्हाला तुम्ही आवडतेच. आवडते आणि ते तुम्ही तो स्क्रीन टाइम चालू असताना मुलं काय मोठी माणसं पण काय स्क्रीन सोडणार नाहीयेत, पण अदर दॅन दॅट याही गोष्टी महत्वाच्या आहेत. सो थोडंसं पर्यावरणाच्या जवळ जाऊन मुलांना शिकवणं हे मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही करू शकता आणि मुलांनो नक्की करा. येस. हो. मला एवढंच वाटतं की जे लहानपण किंवा जी लहानपणीची उन्हाळ्याची सुट्टी आम्ही एन्जॉय केली ती काश आत्ताच्या मुलांना कळली असती किंवा त्यांना ती एक्सपिरियन्स करता आली असती. कारण आता काय म्हणू? ट्रू दॅट, हा. ट्रू दॅट. खरं आहे. कारण आत्ताच्या मुलांना ते माहितीच नाही जे आम्ही एक्सपिरियन्स केलंय. सो माहित नाही आता त्यांना करता येईल की नाही, पण त्यांना जर करता आली तर खरंच खरंच त्याच्यापेक्षा जास्त वेगळा आनंद काही असूच शकत नाही असं मला वाटतं. येस. थँक्यू सो मच. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा, उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या, पाणी पित राहा. येस. Thank you. चला, बाय बाय. थँक्यू. Thank you.